मी मत दिलं नाही किंवा मला मत द्यावं असं वाटलं नाही, हा त्याचा प्रिव्हिलेज आहे. हा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा प्रिव्हिलेज असू शकतो. जास्ती करून श्रीमंताकडे हा प्रिव्हिलेज आहे, मध्यम वर्गाकडे हा प्रिव्हिलेज आहे, कारण तो त्याची प्रश्न सोडवू शकतो. त्याची सोडवणूक तो पैशानं किंवा अनेक दुसऱ्या मार्गानं, लॉबिंगनं करू शकतो. एखादा पक्ष किंवा एखादा नेता तुमच्याकडे येऊन काही प्रॉमिसेस करतो किंवा काही आश्वासनं देतो, काही धोरण तुमच्यासमोर त्याचं चित्र ठेवतो आणि यू बाय दॅट. सो इन अ वे ना, इट इज अ मार्केट वेअर यू आर अ कन्झ्युमर. म्हणजे इलेक्शन हे एक मार्केट आहे, त्यात तुम्ही एक कन्झ्युमर आहात, मतदार, आणि तुम्हाला गोष्टी विकल्या जात आहेत. आता जर तू अभिजन नसशील, गरीब असशील, अशिक्षित असशील, मजूर असशील आणि एका वंचित समूहातून किंवा घटकातून येत असशील, तर तुला लोकशाही एक प्रॉमिस देते. ते प्रॉमिस असं आहे की तुझी उद्या भरभराट होईल, तुझ्यासाठी धोरणं आखली जातील आणि या धोरणांमधनं तुझा विकास होईल आणि तू विकास साधावास आणि ती संधी घेऊन तू पुढे जावास. त्यामुळे एक ॲस्पिरेशनल व्हॅल्यू आहे. लोकांचा लोकशाही पद्धतीवर विश्वास कमी होणं किंवा विरत जाणं, तो विश्वास कमी होत जाणं, ही एक चिंतेची बाब आहे. मला असं वाटतं की देर इज टू मच प्रेशर. आपण आपल्या लोकशाहीवर बराच प्रेशर टाकलेला आहे आणि काही अंशी ती डिलिव्हर करते आणि काही अंशी ती डिलिव्हर करू शकत नाही. येस, तर नागरिक शास्त्राच्या या एपिसोडमध्ये उजळणी नावाच्या तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि नागरिक शास्त्र हे अमुक्तमुकचं नवीन बाळ आहे. ऍक्च्युली अमुक्तमुकचं पहिलंच बाळ आहे. आज आम्ही मुंबईमध्ये शूट करतोय आणि ही सुंदर जागा आम्हाला अवेलेबल करून दिली आहे प्रधा स्टुडिओने. त्यांचं तुम्ही इथे आता स्टुडिओमध्ये पण बघू शकता, काय काय सुंदर छोट्या छोट्या आर्टिफॅक्ट्स आहेत, हँडमेड हँडक्राफ्टेड गोष्टी आहेत, ते इथे बनवतात. विलेपार्ले पूर्वला ही जागा आहे. खूपच सुंदर स्टुडिओ, तुम्ही भेट देऊ शकता. त्यांची लिंकही डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि येस, आता आपण एपिसोडकडे जाऊयात. तर उजळणी ही सिरीज परत तुम्हाला सगळ्यांना खूप आवडते याचा आम्हाला आनंद आहे. आणि उजळणी ही सिरीज ह्याच्यासाठी आहे की आपण सगळे रेग्युलर लेक्चर्स अटेंड करायचो किंवा नाही करायचो, पण परीक्षेच्या आदल्या दिवशी आपले एखादे मित्र किंवा मैत्रीण आपल्याला अख्खा तो विषय समजवायचे, तेव्हा ज्या कॉन्सेप्ट क्लिअर व्हायच्या आणि तेव्हा ज्या गोष्टी लक्षात राहायच्या, घरी काउचवर बसून किंवा अशा पद्धतीने त्या ज्या गोष्टी कळायच्या, त्या आधी लेक्चर्स मध्ये किंवा नंतरही पेपर देऊन कधीच कळल्या नाही. त्यामुळे मित्रांना मैत्रिणींना घेऊन कम्फर्टेबल सेटिंग मध्ये एक एक विषय डिटेल मध्ये जाऊन तो कसा समजवता येतो, हा उजळणी फॉर्मॅट आहे. येस, आणि आजचा एपिसोड खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण लहानपणापासून ना ही लाईन फार ऐकलेली आहे की लोकांनी लोकांसाठी बनवलेलं शासन म्हणजे डेमोक्रेसी वगैरे. तर मला वाटतं तिथपासूनच सुरुवात करूया आपण. खरं तर एक खूप इंटरेस्टिंग, आम्ही प्रत्येक एपिसोडमध्ये काय करणार आहोत माहितीये का, बेसिकली पुस्तकं चालणार आहोत. आता आमच्याकडे फिजिकल कॉपीज अवेलेबल नाही आहेत, कारण मार्केटमध्ये आम्हाला कुठे बाजारात पुस्तकं मिळाले नाही, तर आम्ही त्याचे ऑनलाईन आता एक प्रत शोधली आहे. आणि 1995चं नागरिकशास्त्राचं जे पुस्तक आहे, ज्याचं नाव होतं आपले राष्ट्र, त्याचा पहिला धडा, आता त्याचा एक छोटासा पॅच वाचतोय, म्हणजे आपल्याला एपिसोडची सुरुवात करता येईल. लोकशाही. आपण लोकशाही राज्यपद्धती स्वीकारली आहे. लोकशाहीमध्ये नागरिक हे सार्वभौम असतात. राज्यसंस्थेची सर्वश्रेष्ठ सत्ता अंतिमतः लोकांच्या हातात असते. त्यांना मताधिकार असतो. मतदानाद्वारे ते आपले प्रतिनिधी निवडतात. लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींचे सरकार बनते. म्हणूनच लोकशाही ही प्रातिनिधिक शासन पद्धती आहे असे म्हटले जाते. मला वाटतं दिस इज अ गुड पॉइंट टू स्टार्ट. प्लीज इंट्रोड्यूस अवर गेस्ट टुडे. आज जो आपल्याला परीक्षेच्या आदल्या दिवशीचे विषय समजावायला आपल्या बरोबर जे आहेत, अजिंक्य गायकवाड सर आपल्या बरोबर आहेत. आणि खूप भारी वाटतंय. सर आता SIES कॉलेजमध्ये पॉलिटिकल सायन्स शिकवतात. त्याही पेक्षा अजून महत्वाची ओळख, म्हणजे ती पण महत्वाची आहे, पण त्याही पेक्षा अजून महत्वाची ओळख, आत्ताची जी नागरिकशास्त्राची पुस्तकं आहेत ते लिहिण्याच्या मध्ये सरांचा हात आहे. आणि त्या कमिटीमध्ये सर होते. आणि त्याशिवाय त्यांनी PhD केली आहे मल्टीकल्चरलिझम या विषयावर. त्यामुळे असं एकदम डॅशिंग आणि भारी आहे. त्यामुळे गॅरंटी आहे की आज आपल्याला हा विषय कळणारच आहे. तर हाय सर. मला वाटतं आता जो पॅसेज वाचला ना, तिथपासूनच सुरू करूयात. म्हणजे लोकांनी लोकांसाठी बनवलेलं शासन पद्धती, म्हणजे आपण लोकशाहीकडे बघतो, आणि आता याच्यात पण प्रातिनिधिक स्वरूपाची शासन पद्धती म्हणून लोकशाहीकडे बघितली जातं.
तर एक्झॅक्टली काय आहे म्हणजे लोकशाही काय आहे यातनं आता बेसिक कळलेलं आहे, पण काय आहे लोकशाही आणि आपण कसे लोकशाहीपर्यंत पोचलो? तुम्ही म्हणालात तसं नागरिकशास्त्रात लोकशाहीची एक साधी सरळ व्याख्या केलेली आहे की लोकांनी लोकांसाठी तयार केलेलं असं एक राज्य किंवा अशी एक शासन पद्धती. मला असं वाटतं त्याच व्याख्येपासून सुरुवात करावी. अर्थात याचा अर्थ हा नाही की ही व्याख्या परिपूर्ण आहे, परंतु मला असं वाटतं की या व्याख्येत काही दोष आहेत, पण या व्याख्येत काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. ओके. त्यावर पहिली आपण चर्चा करू. पहिलं जे माझ्या डोक्यात येतं की लोकांनी लोकांसाठी तयार केलेली शासन पद्धती किंवा राज्य पद्धती म्हणजे यातले लोक कोण, हा एक महत्त्वाचा विषय ठरतो. त्यामुळे डेमोक्रेसी, आपण इंग्रजी शब्दाकडे गेलो तर त्याचं आपण एटिमॉलॉजी ट्रेस केल्यास आपल्याला लक्षात येतं की डेमोक्रेसी ही 2 शब्दातनं तयार झालेला एक शब्द आहे, डेमॉस अँड क्रेसी. सो यातला डेमॉस जो आहे इट मीन्स द पीपल आणि क्रेसी आहे द पॉवर, विच मीन्स लिटरली इट मीन्स डेमोक्रेसी इज पीपल्स पॉवर. बट पुन्हा प्रश्न हा निर्माण होतो की हे लोक कोण आहेत? हे लोक आपण सर्वजण आहोत, हे फक्त प्रौढ मतदार आहेत किंवा हे शिक्षित प्रौढ मतदार आहेत, हे कोण आहेत? वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये लोकशाही जशी उगम पावली आणि जशी जशी पुढे इव्हॉल्व्ह झाली तसं तसं या लोकांचा किंवा या लोक नावाच्या संकल्पनेचा विस्तार होत गेला असं मला वाटतं. सुरुवातीच्या काळात आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी लोकशाही चा प्रसार झाला, परंतु असं म्हटलं जातं की ग्रीसमध्ये साधारण इसवी सन पूर्व 5व्या शतकाच्या आसपास ग्रीसमध्ये एथन्स आणि एथेन्सच्या आसपासच्या शहरांमध्ये किंवा त्याला सिटी स्टेट किंवा पोलीस असं आपण म्हणतो की छोटी शहरं किंवा छोट्या टेरिटरीज यामध्ये लोकशाहीचा उगम झाला. परंतु हा उगम होण्यामागे कारण होतं की एकमेकांशी रोजच्या रोज चर्चा करणं आणि एकमेकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर काहीतरी तोडगा काढणं आणि त्यातनं निर्माण झालेली ही व्यवस्था आहे. म्हणजेच आपण या परिप्रेक्षातनं थोडं जरी मागे गेलो तर आपल्याला लक्षात येतं की स्टेट किंवा राज्यसंस्था ही जी संकल्पना आहे ही त्या काळात उगम पावली किंवा त्या काळात साधारण स्थिरावली. परंतु भांडण, तंटे, झगडे हे मानवी समूहाला नवीन नाही, किंबहुना तीच जगण्याची रीत होती. आणि असं मला वाटतं की ते भांडण, तंटे आणि यातनं मुक्तता व्हावी यासाठी एक शासन पद्धती निर्माण व्हावी, यासाठी किंवा याकरता लोकशाहीचा एकूणच उगम झालेला आपल्याला दिसतो. ओके, पण डेमोक्रेसी तर म्हणजे आधीपासून तर अस्तित्वात नव्हती ना. म्हणजे आपण जर आधी बघितले तर राजे होते, ते मोनार्की होती, त्यांचे स्वतःचे काही संस्थान होतं आणि राजे रूल करायचे आणि मग त्या पद्धतीनं शासन तर चालायचं ना. म्हणजे ते सांगायचे आणि ते चालायचं. तर एकतर ही गरज कुठे भासली असेल की जिथे लोकांचा पार्टिसिपेशन इम्पॉर्टंट आहे? का लोकांना डेमोक्रेसीची गरज वाटली आणि मग कसं ते मोनार्की टू डेमोक्रेसीचा कसा प्रवास होता? साधारण याची सुरुवात अर्थात तू म्हणालास तसं की मोनार्की पासून किंवा एका राजवटीपासून हे सुरू झालं असं आपण म्हणू शकतो. पण आपण असं राज्य निर्माण झालं आणि अशी मोठी राज्य जेव्हा निर्माण झाली, गणराज्य निर्माण झाली, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या संस्थानिकांकडे काही काही राज्य दिली गेली होती. त्यातनं त्या फ्युडल लॉर्ड्सकडनं हे प्रयत्न होऊ लागले की छोट्या सिटी स्टेट किंवा छोट्या पोलीसमध्ये त्यांनी आपलं राज्य प्रस्थापित केलं आणि ह्या सगळ्यांचं मिळून एक मोठं राज्य होऊ शकेल अशी काहीशी ती व्यवस्था होती. त्यामुळे ह्या छोट्या राज्यांमध्ये किंवा छोट्या व्यवस्थांमध्ये तुम्हाला एकमेकांशी बोलण्याची संधी निर्माण झाली, कारण की तिकडचं लोकसंख्या तिकडची कमी होती, लिमिटेड लोक होती. परंतु ती इतकी छोटी नव्हती की लोक एकमेकांशी रोजच्या रोज अगदी बोलू शकायची. तर आपण असं केलं की ही पद्धती निर्माण करताना आपल्याला लक्षात आलं की लोकसंख्या जरी छोटी असली तरी लोक तरीही खूप आहेत. एकमेकांशी चर्चा करण्या इतपत ते तयार आहेत का, एकमेकांशी बोलण्या इतपत त्यांना समज आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार झाला. आणि म्हणून मी प्रश्नाचं उत्तर द्यायचं झाल्यास मी असं म्हणेन की एका मोठ्या राज्याचे छोटे छोटे तुकडे झाले आणि त्या छोट्या तुकड्यांमध्ये कुठेतरी लोकशाहीचा आपण म्हणू शकतो की उगम झाला. तर ही एक व्यवस्था होती. पण यामध्ये इट्स सरप्राइझिंग टू नो की लोक एकमेकांशी रोज बोलत किंवा सातत्याने बोलत, लोक एकमेकांशी जेव्हा बोलू लागली
तेव्हा त्यांना लक्षात आलं की सगळेच सगळ्यांशी बोलू शकत नाहीयेत. त्यामुळे मग असा ठराव मांडण्यात आला किंवा असं ठरवण्यात आलं की यातली कोण लोक हे शासन पद्धती पुढे नेऊ शकतील. त्यामुळे शिक्षित मतदार किंवा शिक्षित लोक एकत्र येऊन त्यांनी त्यांच्यासाठी योजलेल्या योजना किंवा धोरणं याची मीमांसा, याची चर्चा घडली आणि त्यातनं लोकशाहीचा क्लासिकल डेमोक्रेसीचा जो मॉडेल आहे तो उदयास आला. हा, म्हणजे शिक्षित म्हणजे त्या अर्थी की आय एम गेसिंग की त्या अर्थी की ज्या लोकांना थोडी जास्त समज आहे इतर समाजापेक्षा, हो मग इतर जास्त गोष्टींचं ज्ञान आहे इन सोसायटल टर्म्स, त्या लोकांनी ते पुढे चालवायला घेतलं. आणि यातली निर्णय प्रक्रिया अतिशय इंटरेस्टिंग आहे की निर्णय प्रक्रिया होण्यामागे लोक एकमेकांशी बोलत लोकांना सभेसाठी येण्यासाठी मानधन दिलं जात, ही महत्वाची बाब आहे. ओ वा. आणि त्यात जर मानधन म्हटल्यावर ओंकार ऑन झाला. त्यात समाजात जी असलेली इंटरनल उतरंड आहे किंवा एक हायरार्की आहे, त्या हायरार्कीनुसार लोकांना मतदानाचाही अधिकार होता. म्हणजे त्यातले उच्चभ्रू जी लोक आहेत किंवा शिक्षित अति उच्च शिक्षित जी लोक आहेत त्यांना जास्ती मतदानाचा अधिकार किंवा जास्ती मत देण्याचा अधिकार, आणि जसं जसं व्यवस्थेत आपण उतरंडीत खाली खाली येत गेलो, हायरार्कीत खाली खाली येत गेलो, तसं मतदान किंवा मतं कमी होत जाणं किंवा एका सामान्य कामगाराला आणि एका उच्च शिक्षित विद्वानाला वेगवेगळी मतं आणि वेगवेगळी वेटेज हा वेगळा राहिलेला आहे. लोकांचा नेमका रोल काय असतो डेमोक्रेसीमध्ये? म्हणजे आता साधं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्याकडे मला तर असं वाटतं फक्त इलेक्शनमध्ये मत नोंदवणं एवढ्यापुरताच आपला तो रोल सीमित राहिलाय का असं एक वाटतं. म्हणजे मी फक्त जाऊन मतदान करणार, मला जर इच्छा नसेल आणि त्या पद्धतीचं वातावरण नसेल, माझ्या आवडतीचा कॅन्डिडेट नसेल किंवा व्हॉट एव्हर रिझन्स, आता जे काही एकूण वातावरण आहे, मी जाऊन मतदान करत नाही. आणि तो एकमेव माझा, आय थिंक मला असं वाटतं माझा पार्टिसिपेशन या अख्ख्या डेमोक्रेसी मधला जर काही माझा पार्टिसिपेशन असेल तर ते तेवढ्या पुरतच सीमित आहे. तर नक्की माझा रोल काय आहे? फक्त मत देणं एवढंच माझा रोल आहे का? म्हणजे एवढंच एक्सपेक्टेड आहे का? आपण आता इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये बोलूयात, म्हणजे आपल्या डेमोक्रेसीच्या. ओके. भारतीय परिप्रेक्षातनं लोकशाहीचा अर्थ लावला तरी तो फारसा बदलत नाही असं मला वाटतं. इथंही अभिजनांची सत्ता आहे, पण इथं लोकशाही मूळ धरते आणि टिकते याचं एकमेव कारण म्हणजे अभिजनांचे इंटरेस्ट, म्हणजे एलिट इंटरेस्ट अलॉंग विथ अदर इंटरेस्ट, म्हणजे मोठ्या एका जनसमूहाचे किंवा गरीब, अशिक्षित, लाचार अशा जनसमूहाचे इंटरेस्ट सुद्धा जपणे हे लोकशाहीला किंवा भारतीय लोकशाहीला जमलेली अशी गोष्ट आहे. आणि म्हणून इथे लोकशाही टिकू नये असं मला वाटतं. ओके. पण मग यामध्ये लोकांचा रोल काय आहे? म्हणजे मी काय, कारण आता आपण जसं म्हणत होतो की जी निवडून आलेली लोक त्यांच्याकडनं काय आपण एक्सपेक्ट करतो वगैरे आहे तिथपर्यंत तो त्यांचा रोल झाला. पण या सरकारमध्ये किंवा या शासन पद्धतीमध्ये माझा रोल काय आहे ऍज अ पार्ट ऑफ दिस डेमोक्रेटिक व्हॉट एव्हर सिस्टीम? जर तू श्रीमंत असशील किंवा अभिजन वर्गात मोडत असशील तर तुझा रोल आहे की ही लोकशाही व्यवस्था पुढे घेऊन जाणं, स्वतःचे इंटरेस्ट जपून तू ते पुढे घेऊन जाणं. दुसरं, जर तू अभिजन नसशील, गरीब असशील, अशिक्षित असशील, मजूर असशील आणि एका वंचित समूहातून किंवा घटकातून येत असशील तर तुला लोकशाही एक प्रॉमिस देते. ते प्रॉमिस असं आहे की तुझी उद्या भरभराट होईल, तुझ्यासाठी धोरणं आखली जातील आणि या धोरणांमधनं तुझा विकास होईल आणि तो तू विकास साधावास आणि ती संधी घेऊन तू पुढे जावास. त्यामुळे एक ॲस्पिरेशनल व्हॅल्यू आहे. डेमोक्रेसी इज ऑल्सो अबाउट ॲस्पिरेशन. त्यामुळे आपण जसं म्हणतो की वेगवेगळा लोक आहे, मी म्हणत नाही की इट्स अ होमोजिनस काइंड ऑफ अ सोसायटी. इट्स डिफरंट पीपल कॉल्ड ॲज पब्लिक ऑर कम टुगेदर ॲज कलेक्टिव्ह. आणि ते कलेक्टिव्हचा एक लोक तयार होतो आणि त्यातले जे वेगवेगळे पदर आहेत, वेगवेगळ्या हायरार्कीज आहेत, स्ट्रॅटिफिकेशन्स आहेत, यांचे आपापले इंटरेस्ट ही लोकशाही आपल्या आपल्या पद्धतीनं रिझॉल्व्ह करत असते किंवा ते त्यांना त्यांच्यापर्यंत पोचवत असते. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांचा सहभाग हा त्यांच्यासाठीच्या किंवा त्यांच्या काही डील्स किंवा त्यांच्या काही इंटरेस्टसाठी होत असतो असं मला वाटतं. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळे टूल्स काय आपल्याकडे अवेलेबल आहेत? म्हणजे आपल्याला रोल कळला की आपल्याला अल्टिमेटली सेल्फ इंटरेस्ट आणि इंटरेस्ट सोसायटीचा अख्खा म्हणून इंटरेस्ट हे प्रोटेक्ट करणं हा आपला रोल आहे या लोकशाहीमध्ये.
मग त्यासाठी आत्ता आपल्याला टूल फक्त मतदान, 5 वर्षातनं एकदा मतदान करायचं आणि अगदी म्हणजे आपण खूप व्यापक न घेता आपण अगेन परत शाळा लेवलला येऊया की पीटीए मधले आपण एक पालक प्रतिनिधी निवडलेला आहे. हो. तर साधारण हेच असतं की सगळ्यात हुशार व्यक्तीची आई किंवा बाबा पालक प्रतिनिधी, तर ते निवडून देणं एवढाच आपला रोल आहे का? नंतर ते निवडून दिल्यानंतर की बाबा रे काय चाललंय, कसं चाललंय, हे चेक्स अँड बॅलन्सेस ठेवणं हा समजा आपला रोल असेल इंटरेस्ट प्रोटेक्शनसाठी, तर मग त्याच्यासाठी आपल्याकडे टूल्स काय काय अवेलेबल आहेत, कशा पद्धतीने आपण हा आपला रोल ऍक्च्युली वापरू शकतो किंवा इम्प्लिमेंट करू शकतो? मतदानाचा अधिकार आणि मत देता येणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. सुरुवात जर तिथनं केली तर मला असं वाटतं की मतदान ही एक क्रिया जरी असली तरी इट्स फॉर अ लार्जर मॅन्डेट. किंवा मतदानाला अर्थ कशातनं प्राप्त होतो, तर मला असं वाटतं तो एका मॅन्डेटमधून होतो. आणि ते मॅन्डेट काय आहे की एखादा पक्ष किंवा एखादा नेता तुमच्याकडे येऊन काही प्रॉमिसेस करतो किंवा काही आश्वासनं देतो, काही धोरण तुमच्यासमोर त्याचं चित्र ठेवतो आणि यू बाय दॅट. सो इन अ वे ना इट इज अ मार्केट वेअर यू आर अ कन्झ्युमर. म्हणजे इलेक्शन हे एक मार्केट आहे, त्यात तुम्ही एक कन्झ्युमर आहात, मतदार, आणि तुम्हाला गोष्टी विकल्या जात आहेत. आणि ॲज अ रॅशनल पर्सन, ॲज अ सेल्फिश पर्सन तुम्ही काही चॉईसेस करताय आणि मग ती चॉईस इफेक्टिव्हली एक्झरसाइज केल्यानंतर तुम्ही एखादा पक्ष किंवा एखाद्या नेत्याला निवडून देताय राज्यकारभार करण्यासाठी. आणि ती एक व्यवस्था आहे की जिथं आय कॅन ॲक्च्युली इफेक्ट ऑर यूज डेमोक्रेसी, म्हणजे लोकांचा तो एक सहभाग. पण मला असं वाटतं की मतदान हा फार छोटा विषय आहे लोकशाहीत. मला असं वाटतं की नागरी समाज जो उदयास आलेला आहे, लोकशाहीत राहताना लोकशाही आपले सगळे प्रश्न सोडवू शकेल काय, याचं उत्तर नाही आहे. मग आपल्याकडे दुसरा काय पर्याय आहे की सामाजिक चळवळीत भाग घेणं, इंटरेस्ट ग्रुप्स किंवा लॉबीज तयार करणं, आणि या सगळ्यातून आपण लोकशाही शासनाला कुठेतरी प्रेशराईज करू शकतो. आणि त्याला अर्थात प्रेशर ग्रुप असंही म्हटलं जातं किंवा सिव्हिल सोसायटी, नागरी समाज जो एक कॉन्सेप्ट आहे, त्याच्यात आपण नागरी समाजाला काही हक्क दिलेले आहेत, कारण लोकांनी ते हक्क बहाल केलेले आहेत आणि लोकशाहीकडून आपल्या काही गोष्टी साधण्याचं तंत्र विकसित केलेलं आहे. आणि तो नागरी समाज सातत्याने लोकशाहीवर प्रेशर टाकत असतो. आणि त्यात उदाहरणं द्यायची झालीच तर मगाशी ओंकार म्हणाला की मी मत दिलं नाही किंवा मला मत द्यावंसं वाटलं नाही, हा त्याचा प्रिव्हिलेज आहे. हा प्रत्येकाचा ज्याचा त्याचा प्रिव्हिलेज असू शकतो. जास्ती करून श्रीमंताकडे हा प्रिव्हिलेज आहे, मध्यम वर्गाकडे हा प्रिव्हिलेज आहे, कारण तो त्याची प्रश्न सोडवू शकतो. त्याची सोडवणूक तो पैशानं किंवा अनेक दुसऱ्या मार्गानं, लॉबिंगनं करू शकतो. परंतु सामाजिक चळवळी किंवा नागरी समाजातनं गरिबांचेही प्रश्न सुटू शकतात. अर्थात आपण नागरी समाज म्हणताना त्याला सस्पिशननीच पाहिला पाहिजे, कारण सगळेच नागरी समाज हे गरिबांसाठी किंवा कष्टकऱ्यांसाठीच बनलेले आहेत असं नाही. परंतु आपल्या देशात, आपल्या लोकशाहीत काही पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या त्या मला नमूद कराव्याशा वाटतात. जसं की RTI म्हणजे माहितीचा अधिकार किंवा शिक्षणाचा अधिकार, किंवा रोजगार योजना किंवा आज स्वयंरोजगार, या सगळ्या मनरेगा किंवा अशा ज्या काही योजना आपल्याकडे काही गेल्या 10-20 वर्षात आल्या, किंवा अन्न सुरक्षा कायदा 2013ला जो पार झाला, या सगळ्यांचं आपण जर एक अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की या लोकशाहीत सगळ्यांसाठी काहीतरी आहे. आणि सार्वजनिक हित किंवा द ग्रेटेस्ट गुड ऑफ द ग्रेटेस्ट नंबर ही एक संकल्पना सातत्याने पूर्णत्वास लोकशाही नेत असते आणि त्यामुळेच ती टिकून आहे असं मला वाटतं. मला ह्या सगळ्यामधनं खूप इंटरेस्टिंग असं वाटतं की लोकशाहीमधला माझा रोल आणि माझ्या एक्सपेक्टेशन्स हा मी या सोसायटीच्या हायरार्कीमध्ये कुठे आहे आणि सोसायटीच्या ते ओव्हरऑल स्ट्रक्चरच्या कॅटेगरीमध्ये कुठे आहे याच्यावरनं ठरतो. म्हणजे माझे एक्सपेक्टेशन्स आणि माझा रोल आणि तुझे एक्सपेक्टेशन आणि तुझा रोल सेम आपण या डेमोक्रेसीचा भाग असूनही सेम असू शकत नाही. कारण आपलं सोशल स्ट्रक्चर मध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, आपल्या स्वतःच्या त्या डेमोक्रेसीकडनंच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. त्याच्यामुळे हे मला एवढं पर्सनलाइज वाटतंय खरं तर. आणि याच्यात अजून एक मला म्हणजे अजून एक मुद्दा जाणवला की म्हणजे टू कोट परेश रावल, झुंड बना के चलो. तुम्ही तुमचे लाईक माइंडेड लोकांना तुम्ही एकत्र घ्या
आणि मग तुम्ही तुमचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करा. इधर तुमचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करा किंवा लाईक माइंडेड लोकांना ज्यांचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करावेसे वाटतात अशांचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करा, असं आपण समअप करू शकतो का हे? हो, अर्थात. म्हणजे मला असं वाटतं की त्याच्या पुढे जाऊन आपण असं म्हणू शकतो की इंटरेस्ट प्रोटेक्शन हा एक भाग झाला, परंतु ही व्यवस्था किंवा या व्यवस्थेतला विश्वास गमावून सुद्धा पुन्हा पुन्हा लोकशाही शासन पद्धतीचं येणं किंवा पुन्हा पुन्हा लोकांनी लोकशाहीत विश्वास प्रस्थापित करणं, हे सुद्धा न सुटलेलं असं कोड आहे. पण ते सोडवायला गेल्यास मला असं वाटतं एक 4 गोष्टी फार इथं महत्त्वाच्या आहेत की पहिलं तर लोकशाही काय देते तर कन्सेंट. मला वाटतं आपण सुरुवात जर केली तर आपल्याला लक्षात येतं की या प्रकारच्या किंवा अशा प्रकारच्या शासन पद्धती किंवा राज्य पद्धतीचा म्हणजे मूळ हेतू काय हे सगळं आपण बोलू शकतो, पण वाय इज इट लेजिटिमेट, म्हणजे त्याची लेजिटिमसी किंवा अधिमान्यता कशातून येते, तर ती मला असं वाटतं 4 गोष्टी ज्या सातत्यानं घडत असतात त्यामुळे होते. त्यातला एक पहिला महत्वाचा भाग म्हणजे कन्सेंट, की सहमती किंवा संमती एखाद्या गोष्टीला. आणि त्या कन्सेंट मधून मग तुम्ही राजकीय पक्षात प्रवेश करता, राजकीय पक्ष स्थापन करता, एखादा इंटरेस्ट ग्रुप किंवा NGO स्थापन करता, सामाजिक चळवळीत भाग घेता. हा एक भाग झाला. त्याचं दुसरं म्हणजे लोकशाही मुळात लोकशाही प्रक्रिया म्हणून कशी काम करते. म्हणजे यात निगोसिएशन्स होतात का, तर होतात. वाटाघाटी सतत होत असते. यात समेट होत असतात का, लोक एकमेकांशी समेट सामोपचारानं घेत असतात का, तर तसंही होत असतं. आणि सातत्यानं ह्या गोष्टी घडत असतात. आणि एक लोकशाहीत एक इंटरनल फीडबॅक मेकॅनिझम आहे किंवा फीडबॅकची एक सिस्टीम आहे. म्हणजे कुठलाही चॅनल किंवा कुठलीही गोष्ट अविरत सुरू राहण्यासाठी तिला नव्या गोष्टी कराव्या लागतात आणि सातत्याने फीडबॅक घ्यावा लागतो. ही सोपी गोष्ट लोकशाहीला कळलेली आहे फार आधीपासून. त्यामुळे लोकशाहीत फीडबॅक सिस्टीम आहे. म्हणजे तुला मला काय हवं, किंवा पालक सभेतल्या मंडळीला जसं सावनी मगाशी म्हणाले की पालक सभेतल्या लोकांना काय हवं ते त्या प्रतिनिधीला सांगतायत, किंवा त्या प्रतिनिधीकडनं काहीतरी इनपुट सातत्याने एका सिस्टीम मध्ये जात आहेत. आपण गृहीत धरूत की ती शाळा किंवा त्या शाळेचे प्रिन्सिपल हा एक बॉक्स आहे, हा ब्लॅक बॉक्स आहे ज्यात हे इनपुट जात आहेत. आणि त्या इनपुटमधनं काहीतरी धोरणं बाहेर येत आहेत किंवा विद्यार्थ्यांसाठी काही योजना किंवा विद्यार्थ्यांसाठी काही घेतलेले चांगले निर्णय ही ती शाळा सातत्याने करते. त्यामुळे तो एक प्रतिनिधी, तो एक मोठा लोक, इतर पालक हे सातत्याने इनपुट देऊन त्या बॉक्समधनं काहीतरी आउटपुट काढतायत. आणि त्या बॉक्समधनं आउटपुट आल्यानंतर तो फीडबॅक म्हणून पुन्हा त्या पालकांकडे जातोय, किंवा माझ्या पाल्याला हे पटलंय, हे पटत नाही अजूनही, हे झालंय, हे झालं नाही अजूनही. आणि त्यामुळे सातत्याने ती इनपुट आउटपुटची प्रक्रिया सुरू असते. मला वाटतं हे फीडबॅक अतिशय महत्वाचं आहे. आणि चौथी एक गोष्ट फक्त सांगतो की त्यात एक करेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. म्हणजे पालक सभेत गेलेला जो पालक आहे, आपला प्रतिनिधी आहे, तो फारसं चांगलं काम करत नाहीये, त्यामुळे याला बदला. किंवा हे प्रिन्सिपल आहेत ना, फारसे चांगलं धोरणं आखत नाहीयेत, यांना बदला किंवा यांना भाग पाडा. किंवा एक तर धोरण जरी बदलतं किंवा प्रतिनिधी तरी बदलतो, सत्ता तरी बदलते किंवा प्रतिनिधी बदलतो. त्यामुळे ही एक करेक्टिव्ह मेकॅनिझम मला वाटतं हे आहे. आणि या 4 गोष्टींचं आपण म्हणू शकतो समअप जे आपण केलं तर दॅट्स हाऊ डेमोक्रेसी सर्व्हाइव्हज. सो कन्सेंट, निगोसिएशन, फीडबॅक, करेक्शन, येस, या 4 गोष्टींनी आता ती जी काही संस्था चालू आहे लोकशाही ही त्यामुळे चालू आहे. मला हे आता पण फीडबॅक बद्दल पण परत बोलू. मी परत एकदा त्या ह्याच्यात येतो की लोकांचं पार्टिसिपेशन, ते माझा फीडबॅक पोहोचवण्याच्या काय काय पद्धती आपल्याकडे सुद्धा मला ऍक्सेसिबल आहेत, अवेलेबल आहेत. कारण मतदान हा एकमेव फीडबॅक पोहोचवण्याचा पर्याय दिसतो ज्याच्यामुळे ऍक्च्युअली विजिबल काहीतरी कदाचित बदल होऊ शकतो. पण अदर दॅन दॅट काय माझ्याकडे सुद्धा अव्हेन्यूज आहेत, तो माझ्याकडचा फीडबॅक मला त्या शासन पद्धतीकडे किंवा त्या सरकारपर्यंत, शासनापर्यंत पोहोचवण्यासाठीचे. मतदान अर्थात जसं तू म्हटलास, मतदाना व्यतिरिक्त आपण जर गोष्टींचा अंदाज घेतला तर मी हायरार्किकली नाही मांडत किंवा महत्वाचं आणि कमी महत्वाचं असं न मांडता मी फक्त ढोबळ मनाने असं सांगू शकेल की मतदान नाही तर तुम्ही चळवळीत भाग घेऊ शकता. चळवळ सामाजिक पद्धतीची किंवा सामाजिक चळवळ काय करते की ती एक इंटरेस्टला एकत्र आणते किंवा काही लाईक माइंडेड लोकांना एकत्र आणण्याचं ते काम सातत्याने करत असते. आता त्या चळवळी
फक्त मागणी करतात का, तर नाही, तर त्या प्रोटेस्टही करतात. इट इज अ फॉर्म ऑफ डिसेंट. किंवा म्हणजे लोकशाही तुम्हाला एक प्रकारचं स्थैर्य देते, एक प्रकारची एजन्सी देते, एक प्रकारचं साधन देते की आहे त्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची. ती चळवळ, विद्रोह किंवा डिसेंट या कुठल्याही अंगाने ती होत राहते. तर तो एक आपण म्हणू शकतो की आपण शासन किंवा पद्धती मान्य करतो, पण शासक जो आहे किंवा जे सरकार आहे त्याला काही प्रश्न विचारतोय. किंवा लोकशाहीत माझा विश्वास आहे, पण जो व्यवस्था चालवतोय त्यावर माझा विश्वास नाही आणि त्यामुळे मी त्याला प्रश्न विचारतोय. तेव्हा ते एक भाग झाला. आणि तिसरा म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो की नागरी समाजात तुमचा सहभाग हा अत्यंतिक महत्वाचा आहे. तर अशा समूहांद्वारे मी सातत्याने लोकशाहीला किंवा लोकप्रतिनिधींना सातत्यानं आन्सरेबल किंवा अकाउंटेबल ठेवतोय का, तर या काही गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आता आपण ज्या डेमोक्रेसी आपल्याकडे जी अस्तित्वात आहे आणि इतर जगभरात पण काय काय पद्धतीच्या डेमोक्रेसी अस्तित्वात, म्हणजे काय काय टाईपच्या डेमोक्रेसीज असतात एकतर ते, आणि आपल्याकडची डेमोक्रेसी कशी त्या इतर डेमोक्रेसीजपेक्षा, लोकशाहींपेक्षा वेगळी आहे. आता 2 महत्वाची उदाहरणं द्यायची झाली तर अध्यक्षीय आणि संसदीय असे 2 मॉडेल्स आपल्याकडे आहेत. म्हणजे त्यातल्या त्यात अमेरिका आणि भारत. अमेरिका, भारत असं ढोबळमानानं आपण घेऊ शकतो. पण अनेक देश हे संसदीय लोकशाही या परिप्रेक्षात मोडतात आणि अध्यक्षीय लोकशाही सुद्धा तितक्याच आहेत, पण तुलनेनं कमी आहेत. पण आपण असं म्हणू शकतो की त्या देशाच्या इतिहासावर किंवा जडणघडण जशी झाली आहे त्यावर ती शासन पद्धती निर्माण होते असं मला वाटतं. की अध्यक्षीय लोकशाहीचं सूत्र असं आहे की अध्यक्ष हा लोकांमधनं थेट निवडला जावा. परंतु इथं मात्र व्यवस्था थोडीशी वेगळी आहे की कायदेमंडळात प्रतिनिधी जेव्हा निवडून जातो तेव्हा त्यातनं कार्यकारी मंडळ किंवा एक्झिक्युटिव्ह स्थापन होते आणि त्या एक्झिक्युटिव्ह मधनं एखादा व्यक्ती हा पंतप्रधान होऊ शकतो. त्यामुळे तिकडचा एक्झिक्युटिव्ह हा लोकांमधनं थेट निवडून जाण्याची प्रक्रिया आहे. इथं तो थेट जरी निवडून गेलेला असेल तरी त्याची निवड हे संसद करते किंवा कायदेमंडळ ठरवतं असं मला वाटतं. सो मग ही पर्टिक्युलर व्यवस्था किंवा ही अशा पद्धतीची भारताची डेमोक्रेसी असेल, अशा पद्धतीचा आपला सगळा कारभार असेल, हे आपण का आणि कसं आणि कधी ठरवलं? हे आपण ठरवलं फार आधीच, कारण काँग्रेसची चळवळ जेव्हा या देशात स्वातंत्र्यासाठी जी चळवळ उभी राहिली, मला वाटतं 1857 नंतर साधारण ब्रिटिशांनाही असं समजलं की आता भारतीय लोक जो आहे तो लोक म्हणून पुढे येतोय आणि त्याला स्वातंत्र्य हवंय. आणि ते जे आत्मभान आहे ना भारतीय असण्याचं, ते कुठंतरी काँग्रेसनं तयार केलं. आणि हळूहळू 1910-1920 पर्यंत त्याचं स्वरूप बदलत गेलं आणि ते एक्सपॅन्ड होत गेलं, तेव्हा त्याचा विस्तार झाला. हे होत असताना सातत्याने घडणारी एक प्रक्रिया ज्याच्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही ते म्हणजे ब्रिटिश व्यवस्थेमध्ये किंवा ब्रिटिश इंडियन व्यवस्थेमध्ये सातत्यानं भारतीय प्रतिनिधी किंवा भारतीय लोकांचे प्रतिनिधी हे आकड्याने, संख्येनं वाढत होते. आणि यासाठी काँग्रेस आणि काँग्रेसचं राजकारण किंवा इतर गटांचं राजकारण हे फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपण जो अजून एक दुर्लक्षित मुद्दा आहे की आपल्याकडच्या लोकशाहीत काही प्रेरणा आहेत त्या इंटरनल आहेत. म्हणजे मला असं वाटतं की इकडे घडलेला सोशल रिफॉर्म किंवा ज्या सामाजिक चळवळी घडल्या त्या उदारमतवादी परिप्रेक्षातनं आपण पाहायला हव्यात आणि त्यातनं जी उर्मी आहे ती या लोकशाहीला बळ देते असं मला वाटतं. त्या व्यतिरिक्त जेव्हा इथं एखादी शासन पद्धती राबवली गेली आणि ती टिकली, त्याचे काही फायदे तोटे आपल्याला लक्षात आलेच असावेत आणि त्याच्यामुळे त्याचे फायदे तोटे सगळे लक्षात घेऊन आपल्या इकडच्या लोकांनी असं योजलं की लोकशाही ही एक चांगली व्यवस्था आहे, तिला फक्त इंडियनाइज करण्याची गरज आहे, जे आपण कालांतराने केलं असं मला वाटतं. त्यामुळे 47ला आपण स्वातंत्र्य मिळवलं, त्याच्यानंतर वी बिकेम अ रिपब्लिक इन 1950. 51-52ला पहिली म्हणजे सार्वत्रिक निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर ते आज 2023 पर्यंत आपण लोकशाही पार बदलून टाकली आपल्या पद्धतीनं. अर्थात त्याच्यात 2 गोष्टी मात्र आपण
अजूनही त्याचा आपण हे सोडलेला नाहीये ध्यास, तो म्हणजे सन्मान, प्रतिष्ठा आणि समानता. आणि हे जे एक सूत्र विच काइंड ऑफ डिफाईन्स इंडियन डेमोक्रेसी इज एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य, वन पर्सन, वन वोट, वन व्हॅल्यू. दॅट इज व्हॉट डिफाईन्स इंडियन डेमोक्रेसी. म्हणजे याचाच पुढचा मला एक्सटेन्शन म्हणून ना, मी आता राजकीय लोकशाही पुस्तकातला पॅच वाचतोय ना, त्याच्यात ऍक्च्युली खूप छान डिफाईन केलं आहे लोकांचा रोल त्या लोकशाहीमधला. लोकशाहीत नागरिकांना निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो. लोकांना मताधिकार असणे, त्यांना निवडणुका लढवणे, निवडणुकीद्वारे सरकार निवडून देणे आणि बदलणे, तसेच सरकारच्या ध्येय धोरणांवर जाहीर चर्चा व टीका करणे, या गोष्टींना ज्या राज्य पद्धतीत वाव असतो तिला राजकीय लोकशाही म्हणतात. आणि इथे ऍक्च्युली चित्र दाखवलंय, त्यात काय काय त्यांचे रोल्स आहेत राजकीय लोकशाहीतले ते दिलेत. मतदान करणे, निवडणूक लढवणे, सरकार निवडणे, सरकार बदलणे आणि सरकारच्या ध्येय धोरणांवर जाहीर चर्चा आणि टीका करणे. हे किती भारी आहे की आपल्याला पुस्तकांमध्ये हे शिकवलं जातंय की टीका करू शकतो आपण आणि हे करू शकतो. याच्याच पुढे जर आपण तो धडा नेला तर ह्याच्यात काही काही भारतीय लोकशाहीची तत्व लिहिलेली आहेत. तर त्या एक एक तत्वांवर, म्हणजे समजा इन्ग्रेडियंट्स म्हटलं की भारतीय लोकशाही ही एक डिश म्हणली तर त्याच्यात काय खास इन्ग्रेडियंट्स आहेत, तर त्याची एक एक लिस्ट आहे. ते म्हणजे धर्मनिरपेक्षता हे आपलं एक गोल आहे. त्याच्यानंतर समानता किंवा समानता जोपासणं हे गोल आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय एकात्मता आपण पुढे नेली पाहिजे, हे पण एक गोल आहे. तर अशी गोल आहेत जी आपण भारतीय लोकशाहीची तत्व किंवा भारतीय लोकशाहीची मेन गोष्टी असं म्हणू शकतो. तर ह्या गोल्स बद्दल किंवा ह्या एकेका याच्यावर आपण याचं एकत्रित मला असं सांगता येईल की इथं दोन गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. एक म्हणजे हे जे गोल्स तू म्हणालीस, म्हणजे ही जी तत्व तू वाचलीस, धर्मनिरपेक्षता आणि हे सगळं साधण्यासाठी काही संरचनात्मक गोष्टी घडल्या किंवा तशा घडवल्या गेल्या असं मला असं वाटतं. त्याचा एक असा साधा विचार आहे की एकाच वेळी केंद्रीकरण करणे, म्हणजे फॉर नॅशनल इंटिग्रेशन, राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी, भारत हे सार्वभौम राष्ट्र आहे हे सातत्यानं डोक्यावर आपल्या बिंबवण्यासाठी तयार केलेली एक केंद्रीय व्यवस्था आपल्याकडे आहे, विच वी कॉल इट्स युनियन. पण त्या व्यतिरिक्त आपण असं म्हणू शकतो की एक विकेंद्रीकरणही झालेलं आहे किंवा एक सॉर्ट ऑफ डिसेंट्रलायझेशन हे सातत्याने होत आलेलं आहे. ते राज्यात झालं किंवा मुळात आपल्याकडे भाषिक प्रांतवार रचना आहे आणि वांशिक प्रांतवार रचना आहे आणि त्या पलीकडे जाऊन आपण डेव्हलपमेंट ह्या विषयाला धरून सुद्धा अनेक राज्य निर्माण केली, त्याची संख्या आहे 4. पण मला असं वाटतं की हे केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण हे यातला काहीतरी एक समतोल सातत्याने साधला गेलाय, हे एक महत्वाचं त्यातलं हे आहे. इथं सेक्युलर मी या अर्थाने बघतो की प्रांतिक तुमच्या भावना किंवा अस्मिता किंवा भाषिक वांशिक ज्या अस्मिता आहेत त्याही जपण्याचं काम या लोकशाहीने केलेलं आहे आणि अतिशय समर्थनीय सक्सेसफुल पद्धतीनं ते केलेलं आहे असं मला वाटतं. दुसरी फार महत्वाची एक भाग आहे इथे, तो म्हणजे आरक्षण. आरक्षण SC ST शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी संविधान जेव्हा सुरू झालं तेव्हापासूनच लागू होतं. परंतु आपल्या देशातले काही लोक अजूनही वंचित आहेत, शिक्षणापासून लांब आहेत आणि सामाजिक दर्जा देखील त्यांचा, सामाजिक मागासलेपण, आर्थिक मागासलेपण आहे. अशांसाठी आपण काय करावं किंवा आणि त्या संख्येनं हा मोठा समूह आहे बरं. त्यामुळे आपण यासाठी काय करावं, त्यामुळे लोकशाहीकडे उत्तर पुन्हा होतं ते आरक्षण. त्यामुळे मंडलने जे केलं ना, मंडल आयोगामुळे जे OBC आरक्षण पुढे आलं, दॅट इज ऑल्सो डेमोक्रॅटिक लेजिटिमसी. मला वाटतं मगाशी आपण जे म्हणालो की या लोकशाहीची अधिमान्यता कशात आहे, ते सातत्याने डिलिव्हर करण्याची क्षमता त्याच्यात आहे. मला असं वाटतं विकेंद्रीकरण, डिसेंट्रलायझेशन, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रादेशिक पक्षांचं असणं, त्यांचं देशाच्या राजकारणात हस्तक्षेप करणं आणि आरक्षण, SC ST OBC आणि महिलांचं, स्त्रियांसाठीचं आरक्षण, हे सगळं या गोल्सला कुठेतरी पूरक ठरतं असं मला वाटतं.
व्हेरी इंटरेस्टिंग. आता आपण हे बोलत होतो ना, म्हणजे काय काय डेमोक्रेसीने दिलं, तर म्हणजे असं तर नाहीये ना की ही सर्व गुणसंपन्न अशी सिस्टीम आहे आणि ज्या ज्या अपेक्षा आहेत त्यांच्या त्यांच्या नागरिकांकडनंच्या त्या सगळ्याच पूर्ण करणारी सिस्टीम डेफिनेटली नाहीये. म्हणजे मला नाही माहिती इतर कुठल्याही सिस्टीम्स असतील की नाही तशा, पण या सिस्टीम मधल्या पण काय चॅलेंजेस आहेत, म्हणजे डेमोक्रेसी समोरचे सुद्धा काय चॅलेंजेस इंडियन डेमोक्रेसी या उद्देशानं आपण ऍड्रेस करूयात. म्हणजे काय इंडियन डेमोक्रेसी समोरचे चॅलेंजेस आहेत की बाबा हे गोष्टी आहेत ज्या अजूनही डेमोक्रेसीला नाही त्याच्यावरती ताबा मिळवता आला किंवा ऍड्रेस करता आल्या. अनेक आव्हानं आहेत. आता त्या आव्हानांची यादी जरा मोठी आहे, परंतु हे बोलणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यातनंच सातत्यानं या मॉडेलमध्ये बदल घडणार आहेत आणि या चर्चेतनंच गोष्टी पुढे जाणार आहेत. एकतर लोकांचा लोकशाही शासन पद्धतीतनं लोकांचा लोकशाही पद्धतीवर विश्वास कमी होणं किंवा विरत जाणं, तो विश्वास कमी होत जाणं, ही एक चिंतेची बाब आहे. मला असं वाटतं की देर इज टू मच प्रेशर. आपण आपल्या लोकशाहीवर बराच प्रेशर टाकलेला आहे आणि काही अंशी ती डिलिव्हर करते आणि काही अंशी ती डिलिव्हर करू शकत नाही. याचं साधी गोष्ट म्हणजे सर्वांचं हित जर मला साधायचं असेल तरी द पॉइंट इज हे सर्वांचं हित सर्वांपर्यंत पोचतंय का? बरं, हे इज इट ॲक्च्युली पब्लिक इंटरेस्ट ऑर इज इट ॲक्च्युली सेक्शनल इंटरेस्ट? या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. म्हणजे मी कोणाचं हित साधतोय? मी सातत्याने प्रयत्नपूर्वक सगळ्यांचं हित पाहतोय, पण माझ्याकडनं गोष्टी निसटत आहेत, विच इज अ प्रॉब्लेम. तो एक आहे. त्यामुळे मे बी हा विश्वास कमी होत जातो आणि त्यामुळे लोअर वोटिंग टर्नआउट्स म्हणजे मतदानाचा टक्का कमी होणं, काही काही राज्यांमध्ये किंवा काही काही भागांमध्ये मतदानाचा टक्का अतिशय कमी होणं, ही एक चिंतेची बाब आहे असं मला वाटतं. लोक काही वेळा अलिप्त राहतात, राजकारणापासून वेगळं होण्याच्या गोष्टी करतात. अर्थात तोही एक फार मोठा प्रिव्हिलेज आहे, कारण राजकारण किंवा लोकशाहीच प्रश्न मांडण्याची किंवा सहभागाची संधी देते किंवा हमी देते. दुसरी कुठलीही व्यवस्था हे करू शकत नाही. परंतु मे बी यू आर प्रिव्हिलेज टू स्पीक लाईक दॅट. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर वी क्वालिफाईड? म्हणजे आपले प्रतिनिधी, जसं आपण मगाचपासून म्हणतोय की जे प्रतिनिधी आपण निवडून देतोय त्यांना आर दे मॉरली रिप्रेझेंटेटिव्ह? त्यांना ते नैतिक बळ आहे का? ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ते कुठेतरी कमी जास्त झाल्यावर मतदारांचा त्या व्यक्तीवरचा आणि एकूणच व्यवस्थेवरचा विश्वास उडायला फारसा वेळ लागत नाही असं मला वाटतं. त्याचबरोबर आपली ही संघराज्य व्यवस्था आहे, म्हणजे लोकशाही व्यवस्था आहे पण भारताच्या परिप्रेक्ष्यातनं आपण म्हणूया की ही संघराज्य व्यवस्था आहे. आणि या संघराज्य व्यवस्थेत असं आहे की युनियन स्टेट किंवा सेंटर स्टेट यांचं एक नातं आहे. आता तो समतोल नेहमीच साधला जातो ही गोष्ट चुकीची आहे. म्हणजे नेहमीच तो साधला जाईल याची काही खात्री देता येत नाही. त्याच्यामुळे असं होऊ शकतं की काही राज्यांवर मेहरबानी असू शकते, काही राज्यांवर दुर्लक्ष होऊ शकतं, काही राज्य चांगले परफॉर्म करू शकतात, काही राज्य वाईट परफॉर्म करू शकतात. पण निव्वळ संख्याबळ आणि निव्वळ क्षेत्रफळ, निव्वळ नेते या दृष्टीनं ह्या गोष्टी पुढे जातात. त्यामुळे मला ह्यात माझी डील काय आहे, म्हणजे इफ आय आउट परफॉर्म ऑर इफ आय परफॉर्म वेल, मला काय मिळतंय त्यातनं. आणि त्यामुळे प्रांतांचा किंवा छोट्या समूहांचा का होईना या एकूणच व्यवस्थेवर विश्वास कमी व्हायला लागतो असं मला वाटतं. राजकारण आणि पैसा, म्हणजे लोकशाही आणि पैसा हे एक समीकरण आहे मला असं वाटतं. कुठलीही निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला पैसा लागतो आणि निवडणूक जिंकल्यानंतर तुम्हाला पैसा कमवता येतो. आणि त्यामुळे पैसा असेल तरच या भानगडीत किंवा या एकूणच लोकशाही पद्धतीत किंवा प्रतिनिधित्व करण्याचं आपण धैर्य दाखवावं, किंवा आपण त्या लायक नाहीच होत अशी एक समजूत करून शांत बसणं, हे पर्याय तुमच्याकडे उरतात. लोकशाहीत किंवा भारतीय परिप्रेक्ष्यातनं पाहिल्यास किंवा जागतिक लेवलवर सुद्धा पाहता करप्शन हे अतिशय महत्त्वाचं आहे. की जिथं
इतका मोठा जनसमूह एका देशात राहतो, इतकी मोठी बलाढ्य शासन व्यवस्था आहे, बलाढ्य नोकरशाही आहे. त्यामुळे नोकरशाहीकडे किंवा आपल्या प्रतिनिधींकडे खूप ताकद आहे, गरजेपेक्षा जास्त ताकद आहे. कारण त्यांना लोकांचं पाठबळ आहे किंवा तो नैतिक पाठिंबा त्यांच्याकडे आहे. आणि त्याच्यामुळे आणि गरजवंतांचा हा देश आहे, त्याच्यामुळे गोष्टी पटापट व्हाव्यात, आपल्यावर सातत्याने कोणाची तरी मेहरनजर असावी, आपल्या गोष्टी आपल्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी, यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा जो हवालदिल व्यक्ती आहे तो ह्या करप्शनला कारणीभूत आहे. पण ती ही व्यवस्था सुद्धा कॉन्स्पायर करते की त्या व्यक्तीनं करप्शन करावं. अर्थात आय एम नॉट इन एनी वे सपोर्टिंग करप्शन, इट इज इमॉरल, बट प्रॉब्लेम इज की या शासन व्यवस्थेत हे शक्य आहे. मला हे सांगावंसं वाटतं. एक महत्वाचा फक्त एक मुद्दा मांडतो की क्रिमिनलायझेशन किंवा राजकारणाचं गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांचं राजकारणात प्रवेश करणं हे आपल्याकडे सातत्यानं सर्क्युलेशनने होणारी एक गोष्ट आहे. मी काही प्रांतांचं नाव घेऊ शकतो, पण मी ते मुद्दामून करणार नाही, कारण दिस इज एव्हरीवेअर. पण रामगोपाल वर्मांचा सरकार जेव्हा पिक्चर आला तेव्हा सुरुवातीच्या काही फ्रेम्समध्ये सरकारनं कसा न्याय केला एका माणसाच्या परिस्थितीवर, त्यावर एक उत्तम भाष्य केलं. आणि मध्येच मोंटाज बदलतो आणि येतं की वेन सिस्टम फेल्स अ पॉवर अरायझेस फ्रॉम विदिन. जेव्हा म्हणजे ह्या सदृश म्हणजे हे जे वाक्य आहे की हे वर्मांना यातनं काय म्हणायचं आहे किंवा एकूणच या पिक्चरला सिनेमाला आपल्याला काय सांगायचंय, तर जेव्हा व्यवस्था फेल होते, जेव्हा व्यवस्था हरते किंवा कुठेतरी डगमगते, तेव्हा त्यातनंच त्यातल्या प्रेरणांमधनं काहीतरी निर्माण होतं आणि ते क्रिमिनल्स असू शकतात. म्हणजे मुंबईचं, आपण मुंबईत बसलोय, मुंबईचं उदाहरण म्हणजे इथे अनेक डॉन निवडणूकही लढले, अनेक डॉन निवडणुकांमध्ये उतरले, प्रचारात उतरले, थेट नाही पण इनडायरेक्टली उतरले. आपण अनेक वस्ती मुंबईत पाहिली, आता त्या वस्ती कशा वाढत गेल्या ह्या सगळ्याचं पण आपण जर इतिहास पाहिला तर तो बऱ्यापैकी राजकीय आहे आणि बऱ्यापैकी लोकशाही व्यवस्थेला धरून झालेला हा जो विकास आहे. आणि सो ऍक्च्युली आपल्याकडे स्लम लॉर्ड हॅव बिकम डॉन्स, डॉन्स हॅव बिकम माफियाज, आणि ह्या सगळ्या गोष्टींना लोकशाहीची चौकट होती कायमच, आणि हे लोकशाहीच्या चौकटीत घडलं. हे काहीतरी सरप्राइझिंग, इंटरेस्टिंग आणि आय मीन आउट ऑफ द बॉक्स आहे असं मला वाटतं. ह्याच्यामध्ये आता जी सगळी चॅलेंजेस मांडली त्याच्यापैकी पहिलंच जे तुम्ही चॅलेंज मांडलं की लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडत चाललाय, आणि ह्यासाठी मुळात लोकांना लोकशाहीवर विश्वास असणं आणि ती लोकशाहीमध्ये आपण काहीतरी बेटर करू शकतो. म्हणजे ते फिल्म मध्ये जो डायलॉग होता की कोई भी सिस्टम परफेक्ट नहीं होता है पर उसको परफेक्ट बनाना पड़ता है, आणि जर कुठच्याही सिस्टीमला म्हणजे लोकशाही सिस्टीमला त्याच्यावर विश्वास यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला ती परफेक्ट बनवायला लागेल, आणि ती परफेक्ट बनवायची असेल तर त्यासाठी मुळात लोकशाही म्हणजे काय हे कळणं गरजेचं आहे. आणि आय थिंक त्यासाठी आजच्या एपिसोडमध्ये तुम्ही आमची जी काही उजळणी घेतलीत ती आय थिंक ऍप्ट होती. येस. आणि मला आजचा एपिसोड समप करताना पुढच्या धड्यातला एक खूपच सुंदर पॅसेज सापडलाय, ज्याचं नाव आहे लोकशाहीचे संवर्धन. म्हणजे आपण जे सगळं, या सगळ्या नागरिकशास्त्र आपला जो उपक्रम सुरू आहे, हे चॅनल आहे, या सगळ्याचा उद्देश हा ऑनेस्टली हाच आहे की आपलं पार्टिसिपेशन काय आहे लोकशाहीमधलं आणि ते काय समजून घ्यायचं याचा प्रयत्न आपण करतो. तर एक खूप सुंदर पॅसेज सापडलाय, नागरिकांचा सहभाग. लोकशाही ही लोकांच्या संमतीवर आधारित शासन व्यवस्था असते. ही संमती नागरिकांच्या सहभागातून व्यक्त होते. निवडणुका हा सहभागाचा एक मार्ग आहे, पण तो एकमेव मार्ग नव्हे. निवडणुकीशिवाय नागरिकांचा लोकशाहीमध्ये विविध पातळ्यांवर सहभाग अपेक्षित असतो. सरकारच्या योग्य धोरणांना पाठिंबा देणे, योजना विकासांना हातभार लावणे, शासकीय धोरणांसंबंधीची प्रतिक्रिया व्यक्त करणे, सरकारला सूचना करणे, आवश्यक वाटल्यास सरकारी धोरणांवर टीका करणे, अशा अनेक मार्गांनी जागरूक नागरिक लोकशाही व्यवहारात सहभागी होऊ शकतात. लोकांच्या या सक्रिय सहभागावरच लोकशाहीचे यश अवलंबून असते. याच्यावर लोकशाही अवलंबून असते. तर मला वाटतं हे खूपच इंटरेस्टिंग आहे की फक्त मतदान करणं आणि त्या एका दिवसाला सुट्टीसारखं ट्रीट न करता
आपलं ते परम कर्तव्य असल्यासारखं ते त्या दिवशी जाऊन करणं आणि फक्त त्यापुरतं आपलं कॉन्ट्रीब्युशन सीमित न ठेवता वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मार्गातनं या लोकशाही सोबत डेमोक्रेसी सोबत इंटरॅक्ट करणं तेवढंच गरजेचं आहे. तर येस आणि खरंच थँक्यू सो मच. काय बऱ्याच गोष्टी आपण गृहीत पण धरलेल्या असतात लोकशाही सिस्टीम मध्ये, त्याही नक्की काय काय गृहीत धरल्या, काय काय वाटचाल होती हे पण आज कळलं. लोकशाही म्हणजे काय हे त्या एका वाक्यात उत्तराच्या पलीकडे जाऊन आज ऍक्च्युली डिटेलमध्ये कळलं. सो आणि हा एपिसोड काय लोकशाही म्हणजे काय याचं उत्तर शोधण्यासाठीचा बहुतेक सगळ्यामधनं थोडं 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 कळत जाईल. हा छोटा प्रयत्न होता. तर थँक्यू सो मच तुम्ही आलात, हे सगळं आमच्यासोबत शेअर केलं आणि थँक्यू सो मच तुम्ही हा एपिसोड पाहिलात. प्लीज जाऊन नागरिकशास्त्राला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हे एपिसोड आवडत असतील, जर ही उजळणी आवडत असेल. म्हणजे आम्ही पण ऑनेस्टली नागरिकशास्त्राची पुस्तकं आता ऑनलाईन चालतो आहोत आणि परत त्या कॉन्सेप्ट रिव्हिजिट करतोय आणि आम्हाला फार मजा येते ते सगळं करताना. त्यातनं पुन्हा नव्यानं गोष्टी कळतायत, काही गोष्टी ज्या विसरून गेलो होतो त्याची परत एकदा जाणीव होतीये. तर थँक्यू सो मच. आय होप तुम्हाला आमचाही म्हणजे एकत्र प्रवास करतोय आपण नागरिकशास्त्र समजून घेण्याचा, तर त्या प्रवासात आपण एकत्र असू. थँक्यू सो मच.